सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला। गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यामुळे शिवप्रेमी आता संतप्त झालेले आहेत। महाराजांचे गुन्हेगार फरार, शिवप्रेमींचा संताप, पोलिसांच्या कारभारावरही नाराजी। सिंधुदुर्ग जवळील मालवणच्या समुद्र किनारी असलेल्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी संतप्त आहे। आता या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत। शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा दाखल होताच आपटे आणि पाटील दोघेही फरार झालेत। कोल्हापुरात चेतन पाटील यांच्या घरी पोलीस गेले असता घरात कोणीच नव्हतं। गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटलांना पोलिसांनी ताब्यात घेणं अपेक्षित असताना पोलिसांनी चेतन पाटील यांना फरार होण्याची संधी दिली का, असा संतप्त सवाल शिवप्रेमी व्यक्त करत पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत। शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील यांच्याप्रमाणेच जयदीप आपटे घराला टाळं लावून फरार झालाय। जयदीप आपटे आपण त्याच्या घराकडे आपण आहोत। मात्र जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा कोसळल्यानंतर जयदीप आपटेच्या घराला कुलूप आहे। आजूबाजूच्या लोकांना विचारल्यानंतर त्यांचं सांगण्यात आलेलं आहे की ते तेव्हापासून घरामध्ये नाहीत। त्यामुळे घटक पक्ष आहेत त्याकडून शिवप्रेमी यांच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनंतर मालवण पोलीस स्थानकात आर्टिस्टरी कंपनीचे मालक असलेले शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांविरोधात सदोष मनुष्यवध, शासनाची फसवणूक यासह गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पाटील यांनी कोणती तक्रार केलेली आहे पाहूया। जयदीप आपटे, चेतन पाटील यांनी निकृष्ट पुतळा उभारला। पुतळा उभारताना परिपूर्ण अभ्यास केला नाही। पुतळा सुस्थितीत आणि सुरक्षित उभा राहण्यासाठी आवश्यक काळजी घेतली नाही। शासनाची फसवणूक तसंच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झाले। चुकीच्या निकृष्ट पद्धतीनं पुतळा उभारून जीवितहानीचा प्रयत्न झालाय। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावर शिल्पकार भगवान रामपुरे यांनी दुःख व्यक्त केलंय। मर्जीतल्या आणि वशिलेबाज लोकांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हवेचा म्हणजे भूकंप जर झाला चुकून तर ते जमीन किती कंप पावते ह्याचा विचार करून ते कन्स्ट्रक्शन केलं जातं। म्हणजे भूकंप झालं तरी पडता कामा नये। म्हणजे जवळजवळ 500 वर्ष गॅरंटी असल्याशिवाय एवढे मोठे पुतळे म्हणजे इतकं तुम्ही खर्च करता कोट्यावधी, तर तेवढं मजबूती देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ना। सिस्टीमचे काही सोर्सेस आहेत म्हणजे ज्याला आपण वशिलेबाजी म्हणतो, अशा टाईपने मर्जीतल्या माणसांना काम दिलं जाते, ते सगळं सिस्टीम आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आहे। राज्य सरकारनं हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं जबाबदारीनं हाताळायला पाहिजे होतं, तसं दिसलं नाही। दुर्घटनेची जबाबदारी नौदलावर ढकलून हात झटकण्याचे प्रयत्न सुरू होते। या सर्वच प्रकरणामध्ये सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। त्यातच गुन्हेगारही फरार झाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।